तसे पाहता हा जो काही डेस्कटॉप आहे हा आपल्याला थोडासा पॉवर पॉइंट सारखा दिसेल। या ठिकाणी हा वर्किंग एरिया आहे, एक स्लाइड आहे। आपण सुरुवातीपासून या स्क्रीनचा अभ्यास करूयात, नंतर आपण सुरुवात करू। सर्वप्रथम या स्क्रीनमध्ये इथे टायटल आहे। टायटल नंतर या ठिकाणी कोलॅबरेटर, ॲड कोलॅबरेटर असा आहे। एक स्टेपवरती आपण एकच लेसन एका व्यक्तीने बनवणं गरजेचं आहे, परंतु जर आपल्याला असं वाटत असेल की या लेसनमध्ये आणखी कुणाचं तरी इनपुट असणं आवश्यक आहे, तर आपण या ठिकाणी कोलॅबरेटर ॲड करू शकतो। या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोरच्याचा ईमेल आयडी द्यायचा आहे आणि त्याला ॲड करायचं आहे। दुसरं जे बटन आहे ते डाउनलोडचं आहे। तिसरं या ठिकाणी प्रिव्ह्यू आहे, याची खूप वेळा आपल्याला आवश्यकता पडणार आहे। आणि शेवटी एक सेव्ह बटन आहे, याची फार गरज आहे। आयकॉनचा अभ्यास करूयात आपण। पहिला जो आयकॉन आहे ते आहे ॲड स्लाइड। ही समोर 1 नंबरची स्लाइड दिसते, इथे 1 नंबर आलेला आहे पहा। ॲड स्लाइडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 4 ऑप्शन येतात। बिगिनिंग सुरुवातीला, एंड शेवटी, आफ्टर करंट म्हणजे आत्ता असलेल्या स्लाइडच्या नंतर, आणि बिफोर करंट म्हणजे आत्ता असलेल्या स्लाइडच्या अगोदर। आपण आफ्टर करंट वरती क्लिक करूयात, पहा 2 स्लाइड आल्या। अशा प्रकारे आपण अनेक स्लाइड्स बनवू शकतो। दुसरा जो आयकॉन आहे, दुसरं जे टूल्स आहे ते आहे ॲड टेक्स्ट। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या स्लाइडवरती टेक्स्ट ॲड करता येणार आहे। मी क्लिक करतोय, पहा इथे एक नवीन विंडो आली, पॉपअप आलाय। इथे ॲड टेक्स्ट हिअर म्हटलंय, मी इथे ॲड करतोय इयत्ता पहिली आणि डन वरती क्लिक करायची। डन, इथे इयत्ता पहिली असं आलंय। हा जो टेक्स्ट आहे याची आपल्याला लेंथ वाढवता येते। या टेक्स्टच्या संबंधित काही ॲक्शन्स आहेत जे आपण पाहणार आहोत। डाव्या हाताला एक विंडो आहे, त्या विंडोमध्ये कस्टमाइज, ॲक्शन आणि प्रॉपर्टीज असे 3 टॅब आहेत। त्यातलं पहिल्या टॅबचा आपण अभ्यास करूयात, कस्टमाइज। रीड अलॉंग वर्ड इन्फो याबद्दल आपण नंतर माहिती पाहूयात। यात आहे फॉन्ट कलर। आपल्याला इथे या टेक्स्टचा फॉन्टचा कलर बदलता येतो। कलर पॅलेट आलंय, मी तर रेड वरती क्लिक केलं, पहा रेड कलर झालाय। त्यानंतर बोल्ड, इटॅलिक हे ऑप्शन्स आपण वापरू शकतो। इथे अलाइनमेंट्स आहेत, लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट आणि राईट अलाइनमेंट। मी सेंटर अलाइनमेंट घेतली। फॉन्ट फॅमिली आहे इथे, इथनं फॉन्ट फॅमिली चॉईस करता येईल। फॉन्ट साईज आहे, या ठिकाणी आपण इथे फॉन्ट साईज घेऊ शकतो। मी एक नॉर्मली 54 ही फॉन्ट साईज घेतली, थोडीशी मोठी दिसण्यासाठी। आणि खाली एक ऑप्शन आहे विजेबल। हे महत्त्वाचं आहे की आपल्याला हा टेक्स्ट विजेबल ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे, दाखवायचा आहे किंवा नाही। तर आपण हा मूळतः दाखवणार आहोत, त्यामुळे तिथे विजेबलवर क्लिक आहे। दुसरं जे टूल आहे ते आहे ॲड शेप्स। यावरती आपण क्लिक करूयात। क्लिक केल्यानंतर आपल्याला 8 प्रकारचे शेप या स्लाइडवरती ॲड करता येतात। पहिला आहे रेक्टँगल, नंतर आहे सर्कल, राउंडेड रेक्टँगल, स्टार, पॉलिगन, ट्रॅपेझियम, ॲरो, डबल ॲरो। ज्या प्रकारची आवश्यकता आपल्याला लेसनमध्ये आहे त्या प्रकारे आपण इथे शेप घेऊ शकतो। मी रेक्टँगल घेतोय, राउंडेड, क्लिक केल्यानंतर तो आलाय। त्याला पॉइंट्स आहेत, आपण ते पॉइंट्स धरून त्या शेपची साईज वाढवू शकतो, कमी करू शकतो। एक गोष्ट लक्षात असू द्या की आपला जो वर्किंग एरिया आहे तो वर्किंग एरिया या शेप प्रमाणे आहे, ज्याप्रमाणे मी सिलेक्टेड केलाय। म्हणजे थोडक्यात
या वर्किंग एरियाच्या बाहेर डाव्या बाजूला इथे काही एक आयकॉन आहे, इथे पाठीमागे जाण्याचा आयकॉन आहे, इथे साऊंडचा आयकॉन आहे आणि उजव्या बाजूला इथे नेक्स्ट स्लाइडचा आयकॉन आहे. या दोन्ही प्रिव्हियस स्लाइड आयकॉन आणि नेक्स्ट स्लाइड आयकॉन या दोन्हींच्या मध्ये जो काही डॉटची रेषा आहे त्यामध्येच आपला वर्किंग एरिया आहे. त्याच्या बाहेर आपलं कंटेंट जाता कामा नये. जर गेलं तर ते दिसणार नाहीये. त्यानंतर वरच्या बाजूला टॉपमोस्ट एरिया आहे. आपण अगदी वरच्या बाजूलाही घेऊ शकतो, परंतु मी वरच्या बाजूने थोडीशी मार्जिन सोडली, खालच्याही बाजूने थोडीशी मार्जिन मी सोडलेली आहे. आता या टेक्स्टचा कलर आपल्याला चेंज करता येतो कस्टमाइज मध्ये जाऊन. पहा इथे कस्टमाइज आहे, कलर आपण चेंज करू शकतो. त्यानंतर ट्रान्सपरन्सी, मी इथे हा कलर घेतलाय, त्याची ट्रान्सपरन्सी आपल्याला कमी करता येते, वाढवता येते. हे पहा ट्रान्सपरन्सी कमी जास्त होत चालली. ठीक आहे, ही ट्रान्सपरन्सी मी ठेवतोय. त्याचे रेडियस, इथे बॉर्डर कलर आहे, तो देखील आपल्याला इथे चॉईस करता येतो. मी त्याला ब्लॅक बॉर्डर कलर घेतलाय आणि इथला जो फोरे कलर आहे तो मी व्हाईट घेतो. म्हणजे मी अशी स्लाइड बनवली, पूर्णपणे ट्रान्सपरन्सी 100% घेतली. ही स्लाइड म्हणजे एक बॉक्स आहे ज्याचा रंग पांढरा आहे आणि बॉर्डर तपकिरी रंगाची आहे. परंतु हे जर मी बाजूला घेतलं तर असं लक्षात येतंय की मी काही वेळापूर्वी घेतलेला टेक्स्ट हा या बॉक्सच्या पाठीमागे गेलाय. तसे पाहता हा बॉक्स पाठीमागे जाणं आवश्यक होतं. त्यासाठी आपल्याला या टूलबॉक्स वरती सर्वात शेवटी एक ऑप्शन दिले, रिऑर्डर नावाचं. त्यावरती क्लिक करूयात. आता जी सिलेक्टेड इमेज आहे तिच्या संदर्भाने हे ऑप्शन आहे. ब्रिंग इट टू फ्रंट म्हणजे सगळ्यांच्या समोर घ्या, सेंड इट टू बॅक म्हणजे पाठीमागे पाठवा. मला हा बॉक्स पाठीमागे पाठवायचा आहे म्हणून मी निवडणार आहे सेंड टू बॅक. पहा हा बॉक्स पाठीमागे गेलाय आणि आपली इमेज, टेक्स्ट जो काही वेळापूर्वी आपण घेतला होता तो समोर दिसतोय आपल्याला. काही वेळापूर्वी जो आपण टेक्स्ट घेतला होता तो समोर दिसतोय. मी या ठिकाणी सेव्ह करतोय. सेव्ह, आपण केलेलं काम सेव्ह करणं फार महत्वाचं आहे. कंटेंट सेव्ह म्हणजे यानंतर आपण कधीही परत ओपन केलं तर ते आपल्याला अशाच अवस्थेमध्ये आढळेल. आता आपण इमेज कशी ॲड करायची स्लाइडवरती याविषयी आपण माहिती घेऊयात. सुरुवातीला आपण टायटल इमेज जी ॲड केली होती तीच प्रक्रिया या ठिकाणी करायची आहे. ॲड इमेजवरती क्लिक करणार आहोत. इथे नवीन आलेल्या विंडोमध्ये ऑल इमेजेस आणि माय इमेजेस असे दोन टॅब आहेत. माय इमेजेसमध्ये आत्तापर्यंत आपण अपलोड केलेल्या सर्व इमेजेस या ठिकाणी आहेत. त्या इमेजवरती क्लिक करून आपण सिलेक्ट बटन क्लिक करू शकतो आणि ती इमेज वापरू शकतो. सोबतच ऑल इमेजवरती क्लिक केल्यानंतर आपल्या आणि आपल्या या अगोदर जे काही लोक या एक्सटेप प्लॅटफॉर्मवरती काम करतात त्या सर्वांनी अपलोड केलेल्या इमेजेस या ठिकाणी दिसतात. त्यापैकी एखादी इमेज आपल्याला सर्च करायची असेल तर ते आपण सर्च करून घेऊ शकतो. उदाहरणार्थ एक डॉग, DOG, मला एका कुत्र्याची इमेज हवी आहे तर मी डॉग म्हणेल आणि सर्च म्हणतोय. तर इथे आपल्याला आजपर्यंत एक्सटेपवरती काम करणाऱ्या सर्व क्रिएटर्सनी, ज्या क्रिएटर्सनी डॉग म्हणून इमेज सेव्ह केलेली आहे ती इमेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि ती आपल्याला सहजगत्या वापरता येऊ शकते. यात महत्त्वाची गोष्ट आहे की इमेज अपलोड करत असताना आपण टॅगिंग कसं केलंय, म्हणजे त्याचं टायटल काय दिलंय आणि त्याचं टॅगिंग काय केलंय त्याच्यावरती हे सर्च अवलंबून असतं. त्यामुळे आपण त्याच्याकडे जास्त बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ या समोर आलेल्या इमेजेसमध्ये मी 1 नंबरची इमेज घेतोय आणि सिलेक्ट जर मी म्हणतोय तर ती इमेज आपल्या स्लाइडवरती येईल. पहा ती इमेज आलेली आहे स्लाइडवरती. इमेज स्लाइडवरती आलेली आहे. तिला आपण मूव्ह करू शकतो, हवे त्या ठिकाणी ठेवू शकतो.
परत एकदा आपण ॲड इमेजवरती क्लिक करूयात. एका स्लाईडवरती आपण अनेक इमेजेस ॲड करू शकतो. ॲड इमेजवरती मी आलोय, परंतु आता या ठिकाणी जी इमेज आहे मला माहिती आहे की मला जी हवी आहे ती इमेज या ठिकाणी नाही, तर मी अपलोड अँड यूज करणार आहे. बटन आहे सर्वात शेवटी, या ठिकाणी निळं बटन आहे, त्या निळ्या बटनावरती मी क्लिक करतोय. अपलोड अँड यूज. आता या ठिकाणी मी जे सांगितलं की यात महत्त्वाचं आहे ॲसेट कॅप्शन, की जिथं आहे पहा की आपण काय कॅप्शन देतोय, काय त्याला टायटल देतोय, आणि त्याच्या पुढे जाऊन टॅग, हा 2 नंबरचं टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. तर आपण एखाद्या वेळी ज्यावेळेस इमेज अपलोड करतोय त्या इमेजला शक्य असेल तर मराठी, जर आपण एखादी इमेज अपलोड करतोय मराठी विषयासाठी करतोय तर ती फक्त मराठी या विषयासाठीच वापरली जाईल असं सांगता येत नाही, इतरही विषयांसाठी उपयोगी होऊ शकते. त्यामुळे इथे ॲसेट कॅप्शन देत असताना मराठी आणि इंग्रजी असं दोन्ही देता आलं तर खूप छान होईल. पहा उदाहरणार्थ मी आता मराठीसाठी करतोय म्हणून मी या ठिकाणी कुत्रा म्हणणार आहे, कुत्रा, आणि इथेच परत मी डॉग असंही देणार आहे, आणि हेच कॉपी करून मी टॅग्समध्ये टाकतोय. म्हणजे एखादा कुणी जर व्यक्ती डॉग सर्च करतोय तरी त्याला माझी इमेज दिसणार आहे, आणि कुणी एखाद्या व्यक्तीने मराठीमध्ये कुत्रा म्हणून सर्च केलं तरीही त्याला माझी इमेज दिसणार आहे. ही काळजी आपण वारंवार घ्यायची आहे. मी या ठिकाणी कॅन्सल करतोय. परत एकदा ॲड इमेजवरती आपण क्लिक करूयात आणि सर्च करूया ऑल इमेजेसमधनं. ठीक आहे, इथे मी मांजर सर्च करतो. सॉरी, मराठीत आपण सुरू करूया. इथे मी मांजर सर्च करतो आणि इकडे कोपऱ्यात असलेलं सर्चचं बटन क्लिक करायचं. पहा इथे आलेल्या इमेजेस ज्या आहेत, ही इमेज आहे, हिचं कॅप्शन पहा मांजर कॅट असं आहे. ही जी दुसरी इमेज आहे मधली, हिचं कॅप्शन मराठीमध्ये मांजर आहे, आणि तिसरी जी आहे याही इमेजचं कॅप्शन मांजर आहे. ही शेवटी जी इमेज आहे मांजर कॅट, ही मागील वेळेस मी अपलोड केली होती. आता ज्यावेळेस मी फक्त कॅट म्हणून सर्च करणार आहे त्यावेळेस मला ही इमेज दिसणार आहे, परंतु या 2 इमेज मात्र सर्चमध्ये येणार नाही आहेत. इमेज नवीन अपलोड करत असताना तिचं टॅग आणि ॲसेट कॅप्शन आपण आता पाहिली. याच प्रकारे या इमेजला आपण एक साऊंड देऊ शकतो की हा कुत्रा आहे, तर मुलं ज्यावेळेस इंटरॅक्टिव्ह करतील, या इमेजवरती टच करतील त्यावेळेस साऊंड आला पाहिजे, किंवा नवीन काहीतरी ॲक्शन्स आल्या पाहिजे. त्या ॲक्शन्स आपल्याला कुठनं देता येतील ते आपण पाहूया. हे सगळं काही या ॲक्शन बटनातनं, ॲक्शन टॅबमधनं आपल्याला करता येतं. इथे क्लिक केल्यानंतर ऑन क्लिक म्हणजे या कुत्रा या इमेजवरती क्लिक केल्यानंतर किंवा टच केल्यानंतर काय काय होऊ शकतं तर यावर आपण क्लिक करूयात. इथे 5 सिलेक्ट ॲक्शन आलेले आहे. शो, हाईड, प्ले, पॉज, स्टॉप आणि लिंक टू. लिंक टू हे ऑप्शन नवीन स्लाईडला लिंक करतं दुसऱ्या स्लाईडकडे जाण्यासाठी. शोमध्ये आपण याला क्लिक केल्यानंतर एखादी इमेज दाखवायची असेल तर दाखवू शकतो इमेज. हाईड पण करू शकतो, प्ले पण करू शकतो, पॉज पण करू शकतो, स्टॉप पण करू शकतो. तर आता आपण या इमेजला क्लिक केल्यानंतर आवाज आला पाहिजे यासाठी आपण प्ले घेऊया आणि सिलेक्ट टार्गेट. तर सिलेक्ट टार्गेट एम्प्टी येते, ब्लँक आहे, कारण आपण या स्लाईडसाठी कुठलाही आवाज अजून ॲड केलेला नाही. तर आपण सुरुवातीला ऑडिओ ॲड करूया त्या स्लाईडसाठी. ऑडिओ ॲड करण्यासाठी आपल्याला टूलबारकडे जायचं आहे, ॲड ऑडिओ, मी क्लिक करतोय. त्यानंतर इमेज सारखाच ऑप्शन आलं आहे, माय ऑडिओ आणि ऑल ऑडिओ. ऑल ऑडिओवरती आपण जर इथे डॉग मी टाकलं आणि सर्च केलं तर मला त्या संबंधित डॉग या नावाने ज्यांनी ज्यांनी काही सेव्ह केलं आहे अशा प्रकारचे ऑडिओ या ठिकाणी पाहायला मिळतात. खूप ऑडिओज आहेत. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे जर आपण प्लेवरती क्लिक करतोय पहा तर तो ऑडिओ आपल्याला ऐकायला देखील मिळतो. पहा डॉग. इथे माय ऑडिओज आहे, इथे मी माझे ऑडिओज सेव्ह केलेत. तर डॉग या टॅगमध्ये मला एकच ऑडिओ या ठिकाणी सापडलाय, तो मी प्ले करतो.
हा डॉग साऊंड आहे. मी इथे कुत्रा म्हणून ऑडिओ घेतो पहा. तर इथे पाहता कुत्रा या हेड खाली 3 ऑडिओज या ठिकाणी आलेत. पहिला आहे कुत्रा रीड केलेला वाचलेला ऑडिओ आहे. मला हा हवा आहे. मी याला सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी सिलेक्ट बटनावरती क्लिक करतोय. आता हा ऑडिओ या स्लाइडच्या खाली या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो पहा. म्हणजे एखाद्या स्लाइडवरती किती ऑडिओज आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. या स्लाइडला ऑडिओ तर आला, परंतु या इमेजला आपल्याला प्रॉपर या इमेजला टच केल्यानंतर ऑडिओ प्ले झाला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. आपण सुरुवातीला हे सेव्ह करूयात. सेव्ह म्हणतोय. यस, कंटेंट सेव्हड. क्लोज बटन. आता प्रिव्ह्यू करूयात. सध्या आपली स्लाइड कशी दिसते. ठीक आहे. प्रिव्ह्यूवरती क्लिक केलंय आणि या डॉगवरती मी माऊस घेऊन गेलोय. तर कोणतीही ॲक्शन या ठिकाणी नाहीये पहा. माऊसचा आयकॉन बदलत नाहीये. ठीक, मी इकडे बाजूला क्लिक करतो. आता या डॉगवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी अपेक्षा आहे की साऊंड आला पाहिजे. तर इथे आपण ऑन क्लिक जाऊयात. ऑन क्लिक, सिलेक्ट ॲक्शन, आपल्याला प्ले करायचा आहे साऊंड आणि सिलेक्ट टार्गेट. पहा या ठिकाणी कुत्रा जो ऑडिओचं नाव इथे आहे तेच नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय. आपण इथे क्लिक करूयात आणि शेवटी आपल्याला ॲड बटन क्लिक करायचं, हे विसरायचं नाहीये. मी ॲड बटन क्लिक करतोय. इथे पहा ॲक्शनमध्ये आपल्याला टार्गेट दिसतोय प्ले कुत्रा. आता आपण प्रिव्ह्यू पाहूयात. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर इथे पहा हाताचा आयकॉन आलाय. वरती गेल्यानंतर ॲरोचा आयकॉन आहे. ज्यावेळेस हा हाताचा आयकॉन येतोय याचा अर्थ इथे काहीतरी मुवमेंट आहे. त्यावर आपण क्लिक करूयात. कुत्रा क्लिक केल्यानंतर साऊंड आपल्याला ऐकायला येतोय कुत्रा. म्हणजे आपण ॲड केलेला साऊंड या स्पेसिफिक इमेजला अटॅच झालेला आहे, ॲड झालेला आहे. कोणत्याही ऑब्जेक्टला क्लिक केल्यानंतर त्याचा ॲक्शनमध्ये इथे आपल्याला इव्हेंट पाहायला भेटतात. ऑन क्लिक इव्हेंट, याच्यामध्ये आपण शो इव्हेंट वापरू शकतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पाहता शोवरती मी हा इव्हेंट घेतोय शो आणि खाली सिलेक्ट घेतले. पहा आपल्या या स्लाइडवरती 2 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे एक शेप आहे. आपण या पहिल्या लिस्ट बॉक्समध्ये लिस्टमध्ये क्लिक केलं की इकडे स्लाइडमध्ये पाहता येईल आपल्याला की डॉट डॉटनी ते हायलाईट झाले. पहा इथे पहा आता डॉट डॉटने हायलाईट झाला आहे. म्हणजे डॉट लाईन्सने आपल्याला कळतं आहे की आपण कुठलं ऑब्जेक्ट घेतोय. पहा मी या ठिकाणी इयत्ता पहिली या शब्दावर क्लिक केल्यानंतर डॉग दिसला पाहिजे अशी त्याला ॲक्शन करतोय, कमांड करतोय आणि ॲड म्हणतोय. आपण आता प्रिव्ह्यू पाहूया काय झाले. इयत्ता पहिलीवरती क्लिक केलं की डॉग यायला हवा, परंतु यात अशी एक चूक होते की डॉग ऑलरेडी तिथे आहे. त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल की हा डॉग सर्वप्रथम हाईड करायला लागेल. ही डॉगची जी इमेज आहे ते आपण कस्टमाइजमध्ये जाऊयात आणि कस्टमाइजमध्ये जाऊन विजेबल त्याचं फॉल्स करूयात. पहा हे विजेबल फॉल्स केलं याचा अर्थ डॉगची इमेज ही दिसणार नाहीये स्क्रीनवरती. आणि इयत्ता पहिलीला क्लिक केल्यानंतर ॲक्शनमध्ये आपण दिले की शो करा डॉगची इमेज. ठीक आहे, आपण प्रिव्ह्यू पाहूयात. अगदी बरोबर. इयत्ता पहिलीला क्लिक केल्यानंतर आता डॉगची इमेज येणं आपल्याला अपेक्षित आहे, आलेली आहे. आणि डॉगवरती क्लिक केल्यानंतर आवाज येणं अपेक्षित आहे. कुत्रा तो देखील आलेला आहे. अशा प्रकारे आपण इथे ॲक्शन्स देऊ शकतो. या टेक्स्टला ॲक्शन आपण करतोय की इमेज आली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला कस्टमाइजमध्ये जाऊन ती विजेबल करायला लागली, अनविजेबल करायला लागली. नंतर आपण इयत्ता पहिलीमध्ये जाऊन त्या टेक्स्टच्या ॲक्शनमध्ये जाऊन ऑन क्लिकला ॲक्शन ॲड केलेली आहे. सोबतच आपल्याला आणखी पण ॲक्शन देता येईल. म्हणजे आपण तिथे प्ले पण करू शकतो. प्ले ऑडिओ कुत्रा आणि ॲड केलं. आता पहा या ठिकाणी 2 ॲक्शन्स त्या ठिकाणी आल्यात. आता या कशा वर्क करतायत पहा. प्रिव्ह्यू, इयत्ता पहिलीवरती क्लिक करायचंय, कुत्रा ऑडिओ पण आला आणि इमेज पण आली. अशा प्रकारे आपण एकाच वेळी ऑडिओ, इमेज अशी सिक्वेन्स त्याला देऊ शकतो आणि आपली इफेक्टिव्ह स्लाइड तयार करू शकतो.